हाय, कसे आहात सगळे? मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंत मी ऑटो घेऊन कुठेतरी चालले होते. आता मी कुठे चालले आहे, कशासाठी चालले आहे, ते सगळं आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. स्टे ट्यून्ड. तर ऑटो घेऊन मी चाललेले आहे आपल्या डोंबिवलीमध्ये. डोंबिवली हे माझं माहेर आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे. माहेरी जाताना जेव्हा आपण आपल्या गल्ल्यांमध्ये शिरायला लागतो तेव्हा ती फिलिंगच काहीतरी वेगळी असते. मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे की ती फिलिंग कशी असते, एका मुलीसाठी, एका माहेरवाशिणीसाठी. तर मोस्टली डोंबिवलीला जाताना मी कुठल्या ना कुठल्या तरी कामानिमित्त जात असते, पण यावेळेस मी अगदी निवांत आहे. म्हणजे असं काही फार मोठं कारण नव्हतं. कुठलं कारण होतं ते मी तुम्हाला पुढे सांगते, तुम्हाला दिसणारच आहे ते. पण यावेळेला मी खूप निवांत होते. शुक्रवारी मी आईला कॉल करून सांगितलं की आई मी डोंबिवलीला येते, आणि आई म्हणाली ये. तसं माझ्या घरापासून डोंबिवली फार काही लांब नाही आहे, त्यामुळे मला बरं पडतं. मी अगदी 35 ते 40 मिनिटांमध्ये डोंबिवलीला कधीही पोचू शकते बाय ऑटो. गेस वॉट, मी घरी आले, घरी येऊन पोचले. दरवाजा वाजवते, बेल वाजवते. आईने दरवाजा उघडला नाही, तर मी आईला कॉल केला आणि मला हे समजलं की आई बाहेर गेली आहे. ती डोंबिवली स्टेशनला आहे. डोंबिवली स्टेशन आमच्या घरापासून 5 मिनिटांवरती आहे तसं. तर चला, आता थांबण्याशिवाय काही ऑप्शन नाही. कुठे गेली होतीस तू? क्लायंटचं काम सुद्धा सोडून गेले म्हणजे 10 मिनिटात. काय आता एवढं काम तुला जेवायचं नाही. हो, मग मला भूक लागली आहे. माझं फक्त हे चपात्या आहेत आणि शेंगदाणे चटणी तेवढं काम नंतर ऐक ना, केक काल रात्री मी बनवला होता. बघ ना, सगळं व्हॅनिला एसेन्स याच्यामध्ये लीक झालंय बघ. म्हणजे हे थांब, तो डब्यात होते मी बाहेर. केक खाऊन बघ, मस्त आले. हात कशाने पुसून? ते पण नाही तुम्हाला दिलं होतं आणि ते पण ते मी काय हे तू ते मी फेकून देऊ का हे तू काय मागे आणलं होतं हे सगळं? अगं ते चांगलं आहे केकचं. काढून तू फेकून द्यायचं याच्यात काढून ठेवले बाहेर. हे पण तू चांगले आहे इन्स्टन्स तुझं ते हे बघ, हे फेकून दे. हे फेकून दे. तुला आता काय मॅगी पण घेऊन आले मी घरातली. मग मॅगी करते स्पायसी मॅगी. तुला मॅगीची करायची मला ही आवडत नाही मॅगी, मी असंच घेऊन आले. तू आता हे खा ना. आणि हे व्हॅनिला एसेन्स आहे ना, हे लीक झालं. तुम्हाला माहित होतं लीक होणार. राहू त्या डब्यात तसं राहते नंतर पुसून घेऊ आता. ते फेकून देत आहे. हां तिथेच टाक. हां ते टाक. ठीक आहे, कचरा ठेवा नाही. मग त्याला मुंग्या लागतील. गोड आहे का? इथे नाही लावणार. तर जसं की तुम्ही पाहिलंत, मी आईसाठी हा केक घेऊन आले होते. थोडा केक माझ्या सासूसाठी पाठवला, थोडा माझ्या आईसाठी घेऊन आले. ह्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल डिटेलमध्ये तर मला कॉमेंट करून सांगा, मी नक्की याच्यावरती व्हिडिओ बनवेन. का लोकांना वाटत बसतं मग तेच कळत मला काय म्हणतो नाही घेतले घेऊन जा ना माझ्या घरात. गवारीच्या शेंगा गवारी आवडते ना गं खूप. आता मी माझ्याकडची ती घेऊन जाते. डोंबिवलीला आले आणि मामलेदारची मिसळ खाल्ली नाही असं होत शकत नाही, कारण ही मिसळ माझी अतिशय फेवरेट आहे. मामलेदारची मिसळच मी खाते, दुसरी कुठलीच खात नाही. मस्तपैकी मिसळपाव खाल्ल्यानंतर आईने मला आंबा कापून दिला. आंबा मी खाल्ला आणि त्यानंतर दुपारी मस्तपैकी गुडूप झाले आणि थेट संध्याकाळी 6 वाजता उठले. मग माझ्यासाठी आणि आईसाठी चहा ठेवला. आम्ही दोघी चहाखारी खाता खाता जुन्या आठवणींमध्ये रमलो. आणि त्यानंतर आई मला सहज म्हणाली की अगं तुझा केक आणला होतास, तो खूप छान झाला होता, पण खूप थोडा होता. पुढल्या वेळेला येशील ना तेव्हा मला आधीच सांगून ठेव काय काय सामान लागतं केक बनवण्यासाठी, ते सगळं मी आणून ठेवेन आणि मग तू मला केक बनवून दाखव. मग मी तिला म्हटलं अगं आई, आपल्याकडे अंडी, तेल, दूध, साखर, मैदा हे सगळं आहे का आता? आई म्हणाली हो, हे तर असतंच घरात. म्हटलं चल आत्ताच बनवते केक. तर तिने आश्चर्याने मला विचारलं आत्ता? म्हटलं हो आत्ताच, चल किचनमध्ये, तुला दाखवते कसा बनवतात केक. अतिशय सिम्पल इन्ग्रेडियंट्सपासनं बनवलेले हे 2 केक तिने जेव्हा पाहिले तेव्हा तिला खरंच खूप आश्चर्य वाटलं आणि खूप खुश पण झाली. आणि अशा गमती जमती करत आम्ही शुक्रवारचा दिवस घालवला. आता मी तुम्हाला थेट दुसऱ्या दिवसात म्हणजे शनिवारच्या दिवसात घेऊन जाते. बरं, अशा प्रकारे माझा पोपट झालेला आहे. मी जे व्हिडिओज आता शूट केले ना, आता गेट रेडी विथ मीचे, त्यामध्ये माझं असं डोकं असं उडालं आहे आणि फक्त एवढाच भाग दिसतो. एनिवेज, काही हरकत नाही आहे. आता मी थोडा वाईड अँगल घेतला आहे, पण काय आता आवरून झालं आहे, आता काय फायदा नाही आहे. आता माझी निघायची वेळ झाली आहे. मी ह्याच्यापेक्षा जास्त टाईमपास नाही करू शकत.
माझा हा व्लॉग जेव्हा माझ्या मैत्रिणी बघतील तेव्हा मला घालघाल शिव्या घालतील, कारण की त्या तिकडे थांबल्यात माझ्यासाठी आणि मी अजून घरातून निघाले नाही आणि मला जवळजवळ 40 मिनटं लागणार आहेत. त्यात पण ट्रॅफिक बघू. आता दाखवलं तर नव्हतं मगाशी मॅपमध्ये, पण आता जर लागलं तर काय होईल मला माहीत नाही. तर चला मी तयार झाले. कानातले नाही घालत आहे कारण मी कानातले आणलेच नाही, मी विसरले कानातले आणायला, त्यामुळे कानातले नाही आहेत आज, पण ठीक आहे. कशी दिसते मला कॉमेंट करून प्लीज नक्की सांगा. आणि चला आता मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात. बाय. माझा पोपट झाला असं मी म्हटलं, कारण मगाशी मी असा विचार केला होता की रेडी होता होता तुमच्याशी बोलेन आणि मस्तपैकी माझा एक गेट रेडी विथ मीचा व्हिडिओसुद्धा शूट होईल आणि चांगला 2-3 मिनटांचा व्हिडिओ शूट पण झाला, ज्यात मी तुमच्याशी इंटरॅक्ट करता करता रेडी होत होते. पण नंतर जेव्हा मी तो व्हिडिओ चेक केला तेव्हा तो प्रॉपरली शूट झाला नव्हता. माझं असं अर्धं डोकं उडालेलं वगैरे होतं. मग म्हटलं हे खूप वियर्ड वाटेल जर मी अपलोड केला असंच्या असं, तर म्हणून मी तो पार्ट कट केला, डिलीट केला. आणि चला आता फायनली मी घरातनं बाहेर पडलेले आहे. शेक मी अजून ओला पण बुक नाही केली आहे. मग मी भेटते तुम्हाला थोड्या वेळ. माझ्या कॅबला यायला 8 मिनटं बाकी आहेत. कॅब नाही सॉरी, ऑटोला यायला 8 मिनटं बाकी आहेत. आणि आकाश किती सुंदर दिसतंय बघा, मला दिसतंय का? तर मी म्हटलं माझी कॅब येईपर्यंत मी तुम्हाला काहीतरी दाखवते. तर ऑफकोर्स तुम्हाला तर माहिती आहे, माहीतच आहे ऑफकोर्स की मी हे माझं माहेर आहे. तर नॅचरली इथेच मी लहानाची मोठी झालेली आहे. तर इथे ना आम्ही खेळायचो. इथे जे संपूर्ण तुम्हाला ही जी लेन अशी दिसते ना, इथे आम्ही खेळायचो. आणि या बिल्डिंगची मुलं आणि आमच्या बिल्डिंगची मुलं सगळे या वॉलवरनं असे इकडून इकडे उड्या मारत आम्ही. गेट बीट काही नाही, गेट बीट असा काहीही प्रकार नाही. आम्ही वॉलवरनं उड्या मारायचो. आणि आता इथे नेट लावलेली आहे, तेव्हा नेट वगैरे काही नव्हती. सायकलिंग करायचो, पकडापकडी, लपाछपी सगळं खेळायचो. तर इथे आलं की ऑफकोर्स त्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात. म्हटलं तुम्हाला पण दाखवू, सांगू, शेअर करू तुमच्यासोबत. ट्रॅफिक है क्या भैया? ट्रॅफिक है नहीं ना? घ्या, ट्रॅफिक नाही आहे असं बोलून शेवटी ट्रॅफिक लागलंच. ट्रॅफिक हा असा प्रकार झालेला आहे ना आता की खरंच त्याचा काहीही भरोसा राहिलेला नाही आहे. म्हणजे मॅपमध्ये जरी आपल्याला ट्रॅफिक दिसत नसलं तरी ट्रॅफिक लागू शकतं असं आपण गृहीत धरूनच घरातनं बाहेर वृषालीने मी आल्या मला माझं बर्थडे गिफ्ट दिलं आहे. अशा प्रकारे तिने जयश्रीला आणि रेणुकाला पण त्यांचे बर्थडे गिफ्ट्स देऊन टाकले होते आधीच. आता मी आल्यानंतर तिने मला दिलेलं आहे आणि इतके सुंदर नोजपिन्स तिने माझ्यासाठी घेतलेत. खरंच यार, थँक्यू वृषाली. वृषालीला खूप एक्झॅक्टली माहिती आहे की आम्हाला काय आवडतं. ती कायम आमच्या आवडीप्रमाणे आणि आमच्या पर्सनॅलिटीजप्रमाणे आम्हाला गिफ्ट्स देत असते आमच्या बर्थडेजना. आणि चला आता ही सगळी मजा बघा तुम्ही पुढची. जवळजवळ 2.5-3 तास आम्ही या रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो आणि मी काहीही रेकॉर्ड केलं नव्हतं. सगळा वेळ माझ्या मैत्रिणींना दिला होता. पण मला फक्त मैत्रिणींचा विचार करून चालणार नाही आहे ना, तुमचा पण तर मला विचार करायचा आहे. मग तुमच्यासाठी मी आमचं सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर, अर्थात बिल वगैरे सगळं पे केल्यानंतर, मी तुमच्यासाठी काही शॉर्ट्स इथे घेतलेले आहेत जे फक्त तुमच्यासाठी आहेत, तुमच्या एंटरटेनमेंटसाठी आहेत. सो एन्जॉय.
बाय. चलो बाय. थँक्यू फॉर द गिफ्ट. आणि पोचली की फोन हो तू पण फोन कर, मेसेज कर. बाय. 5887. 5 मिनट में आ जाएंगे. चलो बाय. बाय बाय. बाय. तर माझ्या आईला भेटून आणि माझ्या मैत्रिणींना भेटून माझा वीकेंड अतिशय सुंदर गेलेला आहे. रात्रीचे 11 वाजले मला घरी यायला. अमितला आधीच इन्फॉर्म केलं होतं, त्यामुळे त्याला माहीत होतं की मला उशीर होणार आहे. चला, हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. लव्ह यू ऑल. at the break